केला. त्यांनी काय म्हटले बघा. उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी आले होते आणि जेव्हा ते मस्साजोगला आले तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच गाडीतून वाल्मिक कराड हा CID ऑफिसला गेला असा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला. तर भाजप आमदार सुरेश धस यांनीही त्या गाडी संदर्भात भाष्य केलंय. काय झालं, काय होतं? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांत्वन आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी. त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतो. याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय. आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावरही सर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी, ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला. अरे ही गाडी तुझीच आहे, तोच तिथं होता, तो सुद्धा तिथं होता, मग याला सुद्धा असं हा आरोपी करणार का? आता हे बघा, हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते, म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेली होती. आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे, पांढऱ्या कलरची, ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे. त्याच्यामुळे आता या प्रकरणात मोठी चर्चा जी आहे ती या गाडीवरनं सुरू झाल्याचं आपण बघतोय. याबद्दलच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतल्या. इतरही घडामोडी ज्या आहेत या संदर्भात घडतायत बघा. भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली. तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT नेमली आहे आणि त्यातील काही अधिकाऱ्यांवर आक्षेप त्यांनी घेतलेले आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली. SIT पथक जे नेमलेलं आहे त्याच्यामधल्या 4-2 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामधले काही अधिकारी कर्मचारी आहेत, प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही, परंतु जे साईड ॲक्टर खाली नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत. ही सुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी मला सांगितलंय की सोमवारपर्यंत तुम्ही ज्यांच्याबद्दलचं ऑब्जेक्शन आहे ते घेऊन या. सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे. मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितलं की मला 1-2 दिवस द्या, कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून, कारण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, त्यानुसार मी निर्णय घेतो. पण मी त्यांना विनंती केलेली आहे. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू. तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय. वाल्मिक कराड प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही, त्यामुळे मी राजीनामा का देऊ असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कुणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असंही धनंजय मुंडे म्हणालेत. आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे. मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली. त्यामुळं
लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी. म्हणूनच हा तपास सीआयडीकडे दिलेला आहे. हा तपास न्यायालयीन पण होणार आहे. त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत. मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत. त्यांचं मागण्याचं समाधान दूर आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर राऊतांनी प्रश्न उपस्थित केलेत. या प्रकरणात खरोखर न्याय मिळेल का याबाबत राज्यातील जनतेला शंका असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तसंच एसआयटी बाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. देवेंद्र फडणवीस हे फक्त बोलतायत की कोणालाही सोडणार नाही, पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमली पाहिजे. हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे. पण अर्थात सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही. तरीही मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे. आणि या राज्याला जो कलंक लागलेला आहे, आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहीत होता, आता बिड क्लिंटन आलेलं आहे. धाराशिवच्या तुळजापूरच्या मेसाईजवळ इथल्या एका सरपंचावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता आणि या प्रकरणाचा तपास आता उघड झालाय. हा संपूर्ण प्रकार बनाव असल्याचं तपासात उघड झालेलं आहे. सरपंचाने त्यांच्या साथीदारासोबत बंदूक परवाना मिळवण्यासाठी स्वतःवर हल्ला केल्याचा बनाव रचल्याचं समोर आलंय. पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता आणि मात्र हा सगळा स्टंट असल्याचं आता उघड झालंय. प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती. ह्या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता, सखोल तपास करता फिर्यादीनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना